OMG 2018 मी पहिल्यांदा राजगडला आले होते. 7 ते 8 वर्षात इथला रस्ता झाला नाही. पूल पडलाय. तो ही आहे राजगड तोरणा खिंड. दिसतंय. हाय हॅलो नमस्कार आणि गुड आफ्टरनून. कारण दुपारचे 12:30 वाजलेत आणि मी आत्ता राईडला चालले आहे. ॲक्च्युली सकाळी मी लवकर निघणार होते, पण आज मी सोलो जायचा विचार केलेला. सो सकाळपासून थोडंसं कुठेतरी होतं मनात जाऊ की नको, कारण मी कधी सोलो जात नाही. याआधी मी फक्त एकदा सोलो गेली आहे, ते पण माळशेज घाटामध्ये, पण ते पण माझ्या घरापासून हार्डली 1 तासाच्या अंतरावर आहे, गावापासून. सो लहानपणापासून खूपदा गेले, त्यामुळे तो एरिया खूप ओळखीचा आहे, माणसं ओळखीची आहे, त्यामुळे मला तिथे काहीच वाटलं नव्हतं. बट आज मी अशी प्रॉपर सोलो चालली जिथे मला रस्ते माहीत नाहीत. एरिया माहिती आहे पण रस्ते माहीत नाही. कारण माझ्या खुराफती डोक्यामध्ये एक कल्पना आली होती. ॲक्च्युली याच्या आधी गेलेलं, पण ती प्रॉपर परिक्रमा नव्हती झाली. तुम्ही आता टायटलवरनं तुम्हाला समजलं असेल. तर आपण आज करणार आहे राजगड परिक्रमा. आय डोंट नो मी हा ब्लॉग टाकेल नाही टाकेल, मी पूर्ण करू शकेल नाही करू शकेल, बट बघूयात आता पुढे. जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, राजगड हा माझ्या सगळ्यात आवडीचा किल्ला आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत राजगडवर जवळपास एक 25 ते 30 वेळा गेले असेल. टू बी प्रिसाईज मला वाटतं 27 किंवा 28 वेळा मी गेली आहे. कारण हा नाद लागायच्या आधी आपल्याला तोच नाद होता ट्रेकिंगचा. सो मी खूपदा राजगडला गेली आहे. म्हणजे असा कुठला महिना नाही आहे, असा कुठला ऋतू नाही आहे, अशी कुठली वेळ नाही आहे ज्यावेळेस मी राजगडला गेलेलं नाही आहे. नाईट ट्रेक केलेत, इवन मुक्कामी गेले 2-2 दिवसासाठी. उन्हाळ्यात गेले, पावसाळ्यात गेले, हिवाळ्यात गेले, काय विचारू नका. त्यामुळं त्या दोन्ही गोष्टी जर जुळून येत असतील ना, तर माझ्यासाठी म्हणजे काय कुठली भारी गोष्ट असू शकते. सो मला ना ऑलमोस्ट सगळ्या रूट माहिती आहे. फक्त जे कनेक्टिंग डॉट्स आहेत ना, ते फक्त मला बघायचे आहेत. ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम काय, मी सोलो का जात नाही. ऑब्वियसली तेवढं सेफ नाही मी समजत त्या गोष्टीला. दुसरी गोष्ट मला बोर होतं. कळेल म्हणजे मला असं माझं मिसकन्सेप्शन असू शकतं की सोलोमध्ये बोर होतं. आज मला कळेल, कारण मी तशी स्वतःशी इतकी बडबड करते, त्याच्यामुळे तसं बोर होईल असं वाटत नाही आहे. बट मला वाटतं असं की बोर होऊन जात असेल यार सोलो राईडमध्ये. आय डोंट नो हा अँगल बरोबर आहे की नाही. पण आणि तिसरी सगळ्यात मोठी माझी भीती ती म्हणजे मला रस्ते अजिबात कळत नाही. आता तुम्ही म्हणाल मॅप आहे की. मोस्टली काय होतं ना की हा थोडासा सह्याद्रीचा पट्टा आहे, तिथे मॅप चालत नाही, नेटवर्क नसतं. सो मॅपचा तितका काही फायदा होत नाही. तुम्ही म्हणाल ऑफलाईन मॅप डाउनलोड कर. त्याच्यापेक्षा पण मोठी गोष्ट म्हणजे मला मॅप कळत नाही. म्हणजे कन्फ्युजन होतं. अजिबातच कळत नाही असं नाही आहे, पण कन्फ्युजन होतं मला. सो तो माझ्या बाबतीत खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यासाठीच मी आज एक जुगाड केलं आहे. मी आधी मॅपवर तो पूर्ण रूट बनवून घेतला आणि ती छोटी छोटी गावं आहेत ना, ती मी अशी कागदावर लिहून आणली आहेत. सो जरी मला रस्ता नाही ना समजला, तरी पण मी गावातल्या लोकांना विचारून ते डॉट्स कनेक्ट करून मी राईड करू शकते. लेट्स सी. फक्त गोष्ट एवढीच आहे की जरा लवकर निघायला पाहिजे होतं. एकदमच 12:30 वाजलेत. पण ठीक आहे, तसा काही इश्यू नाही आहे. बट नाही निघायला पाहिजे लेट राईडला. आमच्या अंगातला आळस आणि एका दिवसाची सुट्टी, त्यात आम्हाला झोप पण घ्यायची आहे, त्यात आम्हाला फिरायला पण जायचं आहे. त्यामुळं नाही होते यार. आता आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे, पण मी ना तो कात्रजच्या टनेलच्या आधी जो पेट्रोल पंप आहे ना तिथं टाकेल. कारण आता हा सिंहगड रोडला ब्रिजवरनं आले, सो मला तो पेट्रोल पंप खाली होता, लक्षातच नाही आलं. एनिवेज हायवेला लागूयात आपण आधी. ऑलमोस्ट मला माहिती आहे बरं का कुठनं आतमध्ये शिरायचं आहे त्या मार्गासनीच्या रस्त्यापासनं. जस्ट कन्फर्म करत जाऊ नये तर असं नको व्हायला की वेगळ्याच गावात जाऊन मी पोहोचेल. गर्दी तर ऑब्व्हियसली असणार आहे जाताना येताना दोन्ही. पण वातावरण आज माझ्या बाजूने आहे, कारण खूप पाऊस नाही आहे. थोडंसं तरी उघड आहे आज, कारण वरती काळे ढग कमी आहेत. पण त्याचा काही भरोसा नसतो बाबा, पावसाळ्यात कुठनं काळे ढग येतील, काय होईल काय नाही सांगता येत नाही. तशी मी प्रिपेअर्ड आहे. बट
आज माझी इच्छा आहे की असा खूप एकदम धुवाधार पाऊस नाही लागावा. असं म्हटल्यावर पाऊस यायला लागलाय. ऐकलं असेल पावसाने. ॲक्च्युली सोलोची भीती घालवायची होती मला आज. असं नाही आहे की माझ्यासोबत कोणी यायला तयार नव्हतं किंवा काय. आलं असतं, ग्रुप रेड होऊ शकली असती. लेट्स सी. पण मी अजिबात ताण नाही घेणार आहे. मला जर वाटलं ना की आता इथून पुढे नाही आहे बाबा सेफ किंवा नाही जायचं आहे आपल्याला, मी गिवअप करून टाकेल की नाही बाबा नाही जायचं. बाकी हा व्लॉग जर मी वेळेवर टाकला तर मला एक गोष्ट नक्की मेन्शन करायची याच्यामध्ये. काल माझ्यासाठी खूप शॉकिंग, म्हणजे सगळ्याच माउंटेनिअरिंग कम्युनिटीसाठी, क्लाइम्बिंग कम्युनिटीसाठी खूप सॅड न्यूज होती. अनएक्सपेक्टेड नाही म्हणू शकत मी, पण ॲक्सेप्ट करता यावं असं नव्हतं ते. नीम्स दाई पूर्जा, तुम्हाला कोणाला माहिती आहे कोणाला नाही माहिती आहे, आणि जर कोणाला माहीत नसेल ना तर पटकन नेटफ्लिक्सवर जा आणि 14 पीक्स नावाची एक डॉक्युमेंटरी आहे नीम्स दाईची, ती बघा. तो माणूस तुम्हाला अख्ख्या डॉक्युमेंटरीमध्ये पूर्ण कळून जाईल. म्हणजे ह्युमन लिमिट्स नसतातच असं तुम्हाला वाटेल त्याच्याकडं बघून. कारण त्याने जे रेकॉर्ड मोडलं त्याआधी ते रेकॉर्ड असं होतं की 7 इयर्समध्ये ते 14 पीक्स अबोव 8000 मीटर ते कंप्लीट केले होते एका माउंटेनियरने. ह्यूज रिस्पेक्ट फॉर हिम ऑल्सो, हिम ऑर हर, आय डोंट रिमेंबर द नेम. पण नीम्स दाईने तेच 14 पीक्स 6 मंथ्स आणि 6 डेजमध्ये कंप्लीट केले. आणि हे सुद्धा त्याला एका इंटरव्ह्यूमध्ये कोणीतरी क्वेश्चन केलेलं की तू म्हणजे याच्यापेक्षा कमी वेळात करू शकला असतास का. नाही, 6 डेज आणि 6 मंथ्समध्येच का केले असा एक त्याला क्वेश्चन होता. तर तो बोलला की जर माझ्याकडे पैसे असते, फंडिंग असतं, तर कदाचित मी त्याच्यापेक्षा पण अर्ध्या वेळेत करू शकलो असतो. सो आणि फक्त तो माउंटेनियर किंवा क्लाइंबर नव्हता, तो गुरखा होता. त्याच्यानंतर आय थिंक UKच्या स्पेशल फोर्सेसमध्ये तो तिथे सुद्धा त्याने सर्व केलं आहे. माणूसच वेगळा होता तो. ज्या डेथ झोनमध्ये लोक सर्वाईव्ह करायला घाबरतात किंवा तिथे सर्वाईव्ह करणं अवघड असतं, तिथे तो असं म्हणायचा की मी इथे जगू शकतो, मी इथे राहू शकतो. सो आउट ऑफ द वर्ल्ड माणूस होता. म्हणजे काही माणसं जगतात, काही माणसं जातात, कळतसुद्धा नाही, पण काही माणसं इतिहास होऊन जातात. ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी. मी खूप इन्स्पायर होते त्याच्यापासनं, त्यामुळं पण मला ते जास्त फील होतं आहे किंवा ट्रिगर होतं आहे. बट 2 दिवस ॲव्हलांच खाली ते सगळे क्लाइंबर्स, जी त्यांची 10 लोकांची टीम होती ती होती. 2 दिवस सगळे प्रे करत होते की नीम्स दाई ह्यावेळेस पण काहीतरी मिरॅकल करेल आणि आपल्यासमोर तो जिवंत येईल, त्याचा श्वास ॲटलिस्ट चालू असेल, काहीतरी होईल. बट अनफॉर्च्युनेटली 1 ऑगस्टला त्यांच्या टीमने, इलाइट एक्सपिडिशन नावाची त्यांची टीम आहे बाय द वे, त्यांनी ऑफिशियली इंस्टाग्रामवरनं स्टेटमेंट दिलं की नीम्स दाईने त्याचे प्राण गमावले आहेत. सो नेक्स्ट लेवल होता यार तो माणूस. जे ज्याच्याकडे पाहून मला वेड लागलं या सगळ्या गोष्टींचं. असं होतं ना की एखाद्या गोष्टीची ओळख एखादा माणूस करून देतो तुम्हाला. सो माझ्यासाठी एव्हरेस्ट बेस कॅम्प म्हणा, एव्हरेस्ट म्हणा, अन्नपूर्णा म्हणा, K2, मनसालू, मकालू, जे काही माउंटन्स होते, म्हणजे त्याने जे केलेले त्या सगळ्यांची ओळख मला त्याने करून दिली आहे. जशी इथे बायकिंग कम्युनिटीमध्ये मी म्हणेल की मला बाईक्सची किंवा ह्या सगळ्या रायडिंगची ओळख, टुरिंगची ओळख मोस्टली मेनली मुंबईकरनी किल्ले करून दिली. आणि आय एम ऑलवेज ग्रेटफुल फॉर दॅट गाय की आपल्याला घरात बसून एवढ्या सगळ्या गोष्टी कळत आहेत. म्हणजे नीम्स दाई लिजेंड होता, लिजेंड. हो ओके, लेट्स गो. आता पेट्रोल भरायचं आहे. ऑलमोस्ट विसरले होते मी बोलता बोलता. प्लीज बोर झालं असेल तर स्किप करा तेवढा पार्ट. नाही, आधी म्हणायला पाहिजे होतं.
भेटते पेट्रोल भरल्यावर. हो ओके, आत्ता जस्ट हायवे सोडला आणि हा नसरापूरचा रस्ता आहे. राजगड तोरणा. चलो 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 भाई, केवढी गर्दी आहे इकडे. आत्ताच केला होता ना हा रस्ता, गेला का लगेच? कसा केलाय असा? आत्ता आपल्याला मार्गासनीच्या आधी ना एक आतमध्ये रस्ता जातो, तो टर्न घ्यायचा आहे लेफ्टला. तसा अजून बऱ्यापैकी पुढे आहे मार्गासनीच्या आधीचा तो टर्न. आय थिंक एक अर्धा तासाचं अंतर असावं आहेत ना. वाव, व्हॉट अ रस्ता. अवघड आहे यार. मला लिटरली आठवत आहे मागच्याच वर्षी रस्त्याचं काम झालं आहे. कसं करतात यार, कसे रस्ते बनवतात? असं पण नाही खूप खेडेगावातला रस्ता आहे, मोठं गाव आहे नसरापूर. भाई तो कसं ओव्हरटेक करणार आहे? नाही म्हणजे सिरियसली. भाई जास्तच वाईट अवस्था आहे इथं. लडाखला जाऊन आल्यापासनं मला लिटरली असं वाटतंय शेम ऑन अस. म्हणजे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा लडाखमध्ये रस्ते एकदम गुळगुळीत भारी रस्ते आहेत आणि डांबरी रस्ते आहेत. ह्यांच्या ज्याने इथं रस्ते व्हायना, जिथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे रस्ते व्हायला. हॅट्स ऑफ टू BRO यार, कसे रस्ते बनवतात ते. गावातला रस्ता होत नाही आपल्या ज्याने. ॲक्च्युली मला तिथनं ना मधनं जायचं होतं कोदावडीवरनं, पण ते गावातल्या लोकांना मला ॲक्च्युली डाऊट होता मॅपवर, तो दाखवत रस्ता पूल बंदच दाखवत होतं, तो पूल पडला असं ते बोलले. सो आता मी काय केलं मी आता विचार करते की आत्ता पालीच्या बाजूनं जावं. म्हणजे ॲक्च्युली येताना मी इकडनं येणार होते, पण म्हटलं आत्ता पालीच्या बाजूने जावा. तिकडे पालीच्या बाजूने जायचं आहे आत्ता आणि त्या बाजूने मग त्या खिंडीतनं मग पुढे कुरुंजी मग कांबरे आणि मग कांबऱ्यावरनं विचारायचं फणशीला रस्ता. मग फणशी लिटरली पाठ केले मी. मग फणशीवरनं त्यांना विचारायचं की काहीतरी बोफे घर नावाचं गाव आहे, बोफे घर काहीतरी आहे, लिहिलं आहे मी ते, बघेल तिथे गेल्यावर विचारेल. आणि मग तिथनं नॉर्मल आपला रूट, मग तिथे ते पूर्ण होतं. सो लेट्स सी. बरं झालं त्यांना विचारलं, नाही तर मला तेवढा राऊंड झाला असतं, परत मागे येऊन जायला लागलं असतं. आधीच काय आपण लय दिवे लावून लवकर नाही निघालेलो, बट त्यात आणखी दुष्काळात 13वा महिना झाला असतं. पण मी आज खूप दिवसांनी राजगड बघणार आहे यार. खूप दिवस म्हणजे वर्ष झालं मी इकडे आले नव्हते, वर्षापेक्षा जास्त मला आठवत. मी मागच्या वर्षी मेमध्ये राजगडला आले होते, पण मी ह्या वर्षी ठरवलं की मला ह्यावर्षी पावसाळ्यात राजगडला जायचं आहे. सो पोस्ट मान्सून जायचं आहे, जेव्हा सोनकी येते ना तेव्हा मी राजगड करेन. सो नॉस्टॅल्जिया हा हिट होतं ह्या बाजूला आल्यावर, कारण ज्या वेळेस खिशात अजिबातच पैसे नसायचे, काहीच नव्हतं, गाडी नव्हती, पैसे नव्हते, काहीच नव्हतं, तेव्हा मी राजगडला खूप आले, बसने आले. इवन आम्ही असंच जाताना मी बसने गेलेलो. माझा हॉस्टेलचा ग्रुप होता बाय द वे, आणि येताना आम्ही लिटरली त्या ट्रॅक्टरमध्ये बसून आलेलो निम्मा रस्ता. आणि मग इकडनं मार्गासनीपासून बस मिळाली, कारण ना इकडे दिवसात काहीतरी 2च बस आहेत. सो आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टचा पण एकदम तो हिशोब करून, वेळेचा हिशोब करूनच तुम्हाला जायला लागतं. इथे आधी छोटा पूल होता, तो पाडून आता नवीन बांधला, तर तो दिसणार पण नाही. हा इकडे खाली आहे. OMG, बरं झालं बांधला, केवढं पाणी आहे. हो भाई, मस्त वाटतं पण.
पण एवढ्या वर्षात एक गोष्ट काही सुधारली नाही. मी गेली जवळपास आता कधी माहिती का 2018मध्ये मी पहिल्यांदा राजगडला आले होते आणि आता आहे 2026, जे 7 ते 8 वर्ष. 7 ते 8 वर्षात इथला रस्ता झाला नाही. काय रस्ता आहे हा? स्वराज्याची राजधानी, पहिली राजधानी आहे राजगड. तुम्ही जेव्हा पर्यटन करता, एवढं स्मार्ट सिटी, बाकी सगळे गुणगान गाता, तेव्हा तुम्हाला तुमचा इतिहास पण लक्षात राहायला पाहिजे. एवढा खराब रस्ता आहे ना, आणि कॉन्स्टंट आहे. कधी करतात आणि कधी वाहून जातो हा रस्ता, कधी खड्डे पडतो त्यांचं यांना पण कळत नाही. किमान एवढ्या मोठ्या ठिकाणी, म्हणजे इतकं हिस्टॉरिकल सिग्निफिकंट आहे या जागेचा, एवढा इम्पॉर्टन्स आहे या जागेचा, तिथे जायला तुम्ही रस्ता नाही करू शकत. नाही, लोकांचा तर तुम्ही विचार करतच नाही, पण किमान काय बोलणार आता. जगाच्या लाजेकाजं तरी करायला पाहिजे. तुमचे किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्यांना नामांकन मिळालं आहे. आमच्या किल्ल्यांना जेव्हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नामांकन मिळतं, तेव्हा तुम्ही त्याचं जगभर बोंब मारायला पण पाहिजे खरं तर. पण त्याच वेळेला तुम्हाला हे नाही कळत की त्या ठिकाणी जायला रस्ते कसे, तिथल्या गावातली लोक जगतात कशी. कधीतरी चांगला रस्ता, मला मान्य आहे पाऊस असतो, ह्या बाजूला जास्त पाणी असतं, पण किमान रस्ता तरी करू शकतात यार. उघड कार्यक्रम आहे, उघड. हा लेफ्ट साईडचा रस्ता आहे ना, तो जातो राजगडला, म्हणजे पाली दरवाजाकडे. पण आपण आता इकडनं चाललो आहे. आपल्याला जायचं आहे तो इकडनंच आहे ना. ॲक्च्युली आय एम कन्फ्यूज. कोणाला तरी विचारायचं का? आता मॅपवरच बघून घेते. आय थिंक इकडनंच आहे. तो खालचा रस्ता ना, खाली राजगडकडे जातो. म्हणजे आता हे पालीच्या बाजूची ही वाट आहे राजगडाची, आणि तोच सरळ रस्ता आहे ना, तोच सरळ रस्ता आपल्याला आता घ्यायचा आहे आणि कामऱ्याकडे निघायचं आहे. सो दिस इज द रूट. बाई माझी फाटती कुत्र्यांना. इकडचं वातावरण तर जरा क्लिअर होतं, इकडचं जरा खराब असल्यासारखं वाटायला लागलं मला. जरा म्हणजे पाऊस आहे वाटतं इकडं. हा, एक तर ग्लोव्ज नाही घातले आज. ग्लोव्जला सगळे पाणी एकदम हे झाले होते. काल परवा वापरला त्यामुळे पूर्ण पाणी भरलं होतं त्या ग्लोव्जमध्ये. हलकीशी भीती वाटते मला. आय डोंट नो का वाटते थोडीशी, बट मी करणार आहे. का घाबरायचं आहे पण? नो नीड टू फिअर. यू कॅन डू इट संध्या. मी तशी खूपच भित्री आहे हे मला माहिती आहे, त्यामुळं मला वाटतेच भीती. यात काही कमीपणा वाटत नाही मला सांगायला. मला फक्त आता हे अंतर आहे ना, ते फटाफट कवर करायचं आहे. इथं जास्त वेळ नाही घालवायचा आहे. हां, इकडं जास्त गावं पण नाही आहेत. त्यातल्या त्यात खूप कमी म्हणजे खूपच छोट्या वाड्या आहेत. नो मॅटर वॉट आय एम गोइंग टू डू इट. करेगा मी ये करेगा. भीती घालवणार आहे मी माझी.
राजगड तर काय आज दिसेना झालाय. ॲक्च्युली हा रस्ता कोणीच वापरत नाही. गावातलीच लोक काय ती वापरत असतील, ज्यांना तिकडे कामऱ्याकडे वगैरे जायचं असेल ती. बाकी आय डोंट थिंक कोणी वापरत असेल, त्यामुळे इकडं काय जास्त लोकच नसतात. पण मी का चूज केले? मी गप आपली असं लोणावळा बिणावळा अशा ठिकाणी जाऊ शकत होते. आय डोंट नो व्हाय आय चूज दिस. बिकॉज आय एम क्रेझी. पावट आहे मी, बावळट. Let's go. You. बेकार पाऊस आहे इकडं, बेकार. शपथ, रस्ता मध्ये मध्ये खराब. पण ठीक आहे यार, त्या राजगडपर्यंतचा पालीपर्यंतचा तर खूपच खराब होता. त्यापेक्षा तर खूप चांगला रस्ता आहे हा. छोटूसा घाट आहे, छोटूसा, जास्त नाही आहे. हे मी ॲक्च्युली स्वतःला सांगते, तुम्हाला नाही. कंटिन्यू बडबड करू शकते मी, कंटिन्यू. OMG. सो दिस इज सो ही आहे राजगड तोरणा खिंड म्हणतात त्याला. ॲक्च्युली इथनं सुद्धा राजगडाला जायला वाट आहे. लेफ्ट साईडला राजगडला जायला वाट आहे आणि ही तोरणा, म्हणजे जेव्हा राजगड तोरणा रेंज ट्रेक करतात ना, तेव्हा इथनं मी गेले होते ह्या वाटेने. येतात एकदा इथनं वरती जाते ही वाट. मस्त वाट आहे ती. संजीवनीच्या बाजूला निघते ॲक्च्युली ती वाट, आणि मस्त संजीवनीचा व्ह्यू दिसतो त्या बाजूने. आहेत तशा गाड्या, एखाद दुसरी गाडी येते म्हणजे ठीक आहे. मी तिथं गावात विचारलं ना, म्हटलं मला जायचं आहे, तर त्यातले एक काका म्हणत होते जा 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 बिंदास जा, काही नाही काही नाही. आणि एक थोडासा यंग होता तो मुलगा, तो आपल्या काळजीपोटी म्हणत होता की अहो लेडीज आहेत त्या, कशाला कशाला, रस्ता खराब आहे असं तसं. म्हटलं की त्याचं पण म्हणणं बरोबर होतं तसं त्याच्या दृष्टीने. इवन माझी पण फटच, पण लईच क्रेझी होऊन जाईल हे. आय नो तुमच्यासाठी काय मोठी गोष्ट नसेल, पण एक पोरगी म्हणून सोलो फिरताना, ते पण अशा ठिकाणी जी काय वाट लागते. म्हणजे दोन गोष्टींना तुम्हाला बीट करायला लागतं. एक तर तो रस्ता कसा आहे, काय आहे, कुठून जायचं आहे, काय जायचं आहे, आणि त्यात सेफ आहे की नाही किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी असतात. एकच पथ्य वाढायचं, अजिबात कोणावर विश्वास ठेवायचा नाही. चालत राहायचं आणि जिथे गाव असेल तिथंच थांबायचं. का ग, रस्त्याची चाळण झालेली असते मध्ये मध्ये कुठेतरी. मोस्टली काय माहिती आहे का, मी माझ्या अशा गेटअपमध्ये असले ना, लोकांना कळतच नाही पोरगं आहे का पोरगी आहे. त्यामुळे तो माझा एक प्लस पॉईंट होऊन जातो. ग्लोव्ज घातलेले असले की नाहीच कळत सहसा. बोलला ना, छोटूसा घाट आहे, आणि हा घाट उतरला की आपल्याला संजीवनीचं एक बाजू आहे ना, संजीवनीचं इतकं सुंदर रूप दिसतं. पण आज ते दिसणार नाही आहे, बट ऑब्वियस पावसामुळे थोडंसं जरी क्लिअर राहिलं असतं ना वातावरण, तरी दिसले असते. किमान राजगडचा असा तरी रस्ता पाहिजे. हो, व्हॉट अ ब्युटी. सुंदर वॉटरफॉल आहे यार. पाणी चाललंय रस्त्याने. आय डोंट नो मी तर थांबायला पाहिजे की नाही, बट इट इज अ सुंदर वॉटरफॉल. खूप सुंदर वाटतं वॉटरफॉल. काय होणार आहे, हो ना. किती सुंदर वॉटरफॉल आहे यार. दिस इज माय बाईक. एकदम ऑफबीट रूट आहे. चलो 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 चलो. आई शपथ.
गाडी बिडी बंद पडली ना बाबा, अशा ठिकाणी लागली वाट. त्यात आपल्या गाडीचा जरा इश्यू झाला आहे, न्यूट्रलवरच चालू होती आहे, तशी काही चालू होईना झाली आहे ती. दाखवायचं आहे मला सर्व्हिस सेंटरला, पण 2-3 कामं आहेत म्हटलं ती सोबतच करूयात. ओ भाई दरड घुसली. वाय आय एम डुईंग दिस ब्रो, वाय आय एम डुईंग दिस. का करते मी? अशा ठिकाणी ना असं वाटतं यार एखाद दुसरी तरी गाडी दिसावी. हां, जरा जीवात जीव येऊन जातं, बरं वाटतं, जरा छान वाटतं, जरा सुंदर रूट आहे यार हा. ही कारवी आहे आय थिंक. हो, मस्त आली आहेत झाडं ह्या वर्षी, फुलं फुलले की भारी वाटून जातं. ही गाडी आहे सोबत तशी, मगाशी पण होती यार. कसं माहिती आहे का, असेल तरी भीती वाटते, नसेल तरी भीती वाटते, नसावी असं वाटतं. चलो, जास्त वेळ नाही थांबू शकत आपण. भारी होतं हे. ॲक्च्युली ना इथे एक काका भेटले मला आणि त्यांना बघितलं म्हणून मी इथं थांबले, कारण आत्तापर्यंत मला एक माणूस नाही दिसला आहे, म्हणजे काय बोलावं. चलो, जीवात जीवाला. किती पण दाखवते मला भीती नाही वाटत, मला खूप भीती वाटते. आता तसं मी दाखवत पण नाही, मला वाटत नाही भीती. चला काका, हे होतं ते. त्यांना बघितलं आणि थांबले, म्हटलं जरा माणसं बघितली की जरा बरं वाटतं. नाही, गावाकडची लोक जाम भारी असतात. आता ते काय बोलले मला, 7-8 किलोमीटरचे कांबरं. 7-8 किलोमीटर नाही वाटत आहे मला एक 10 ते 15 वाटतं आहे, पण 7-8 जर असेल तर एक नंबर, मग काय विषयच नाही. फक्त आता हा मधला पॅच कवर करूयात. कांबऱ्याच्या जवळ पण मस्त मस्त व्ह्यूज आहेत, एकदम डॅम भारी आहे, तिथे पण थांबू शकतो आपण. काय करते संध्या, चल फटाफट. अगं बाई, एवढं टायर बदलून पण स्लिप होती मध्ये मध्ये. हां, डॅमचा व्ह्यू. ड्रोन पाहिजे यार, ड्रोनने कशी मजा येऊन जाते, मस्त असं वरचा व्ह्यू दिसून जातो ना. हा स्पॉट मला चांगला आठवतं, म्हणजे कांबरा आता काही जास्त पण लांब नाही आहे, कारण पाणी दिसायला लागलं आहे, म्हणजे जवळ आला आहे तो स्पॉट. ॲक्च्युली इथे थांबू शकतो आपण. बाई साब, कसला व्ह्यू भेटला आहे, एकदम बर व्ह्यू आहे. आय थिंक हे भाटघर डॅमचं बॅकवॉटर असावं, मी शुअर नाही आहे, बट मी टाकेल जर चुकलेलं असेल तर वरती. मस्त व्ह्यू आहे, पण ते लांब आहे इथून 1 किलोमीटर. बरं, चालतंय. हां, कुरुंजीच्या पुढं कांबरे किती, कांबरा किती असेल, 1-1.5. एकदम जवळ गाव आहेत काय? हां हां हां. हां हां हां, सुतारवाडी. हां, मळ लागतं, कुरुंजी गाव. हां 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 हां, एक खुर्दन बुद्रुक आहे. हां, ह्या रस्त्याला तर गावच नाही आहेत. हां हां, इकडून आता मी इकडून आले ना, पालीतनं आले. पाली तो आपला राजगडला रस्ता जातो तो तिकडं एका बाजूला, आणि इकडून वरती गावच नव्हती, माणसंच दिसत नव्हती.
वाजेघरपर्यंत हां. घरे नाही हां रस्त्याच्या वरल्या बाजूला धनगरांची 4-5 घरे हां पण गावात माणसंच दिसत नव्हती, वाड्या आहेत छोटे छोटे, रानात कामाला जातात. होय होय हां तेवढं आहे. गडावर गेलता काय? नाही मी असंच फिरते असं गोल हे मारला असा फेरा गडाला. कोदावाडीत ना तेच होतं पण तो ब्रिज पडलाय वाटतंय म्हणे. त्यो पूल पडलाय. नाही आता इथून मला असं पूर्ण फेरा पूर्ण करायचा असेल तिकडं वाजेघर वगैरे तिकडं निघायला इकडून पूर्ण आहे का कामरत्न रस्ता. मला फणशीला जायचंय, फणशीला आता. हां 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 डाव्या हाताकडं तिथं विचारेन मी परत मग. हां हां भोगनहर काहीतरी गाव आहे. हां कसं आहे, असंच आहे का रस्ता? असाच रस्ता असंच आहे ना. हां गावं आहेत का पण का असं आहे? हां बरं हां सोंड्यापर्यंत काय गाव नाही तुम्हाला. हां गेला बरं तिथं खाली आता बरं टपरी आहे बघा. हां त्या टपरीवाल्याला विचारलं इकडून वाजेकर जमतंय. हां देवा 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 मध्ये मध्ये असं चिखल. दिसतंय की दिसतंय मग चांगलं दिसतंय. नाही लय चांगलं दिसतंय. कारंबे ते काय, कारंबे गाव कुठे आहे इथून? कारंबे का काय नाव त्याचं? हां हां हे पुढं मळ आणि मळ्याच्या पुढं कांब्र हां हो बरं झालं योग्य वेळेला रस्ता विचारला. हे करंदी गाव आहे. ॲक्च्युली गाव आहेत ना 2-3 खूप जवळ आहे, त्याच्यामुळं ना कळतच नाही हे कुठलं गाव आहे ते कुठलं गाव आहे. मला जरा डाऊट आला कारण वरती जायला तिथं रस्ता दाखवत होतं. सो मग मी इथं विचारलं. सो आता पण परत मागे चाललो आहे. थोडंसंच आहे 500 मीटरवर पुढे आले होते मी. ते बोलले की जाऊ तर शकता, चांगला आहे रस्ता तसा, म्हणजे खूप चांगला नाही आहे पण जातात लोक. छोटासा घाट आहे बहुतेक 4-5 किलोमीटरच आहे. कोदावडीकडे निघतो तो. चलो असं असेल तर काहीच अडचण नाही. तसंही आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कुठे चांगल्या रस्त्यांची सवय आहे. ओके आणि मग तिथनं कुठे विचारायचं आपल्याला? एक तर वाजेघर विचारायचं, नाही तर साखरला जायचं तिथनं. नाही रे बाबा तुला काय करत मी, मलाच तर भीती वाटते. इकडे नाही सरळ आहे. अरे मला वाटलं इकडे आहे की काय, तरी म्हटलं असं कसं. आला पाऊस. बिचाराने आपल्याला दिवसभर खूप साथ दिली, तेवढा काय पडला नाही. खरं तर ना इकडच्या गावांचं पर्यटन वाढायची गरज आहे. आणि ते कधी वाढेल माहिती आहे का? हे रस्ते चांगले असतील तर वाढेल. म्हणजे त्या गावांना ॲटलिस्ट काहीतरी साधन मिळेल. आपण म्हणतो की खराब करतात लोक, पण थोडंसं मॅनेजमेंट करू शकतात ना यार. ह्या लोकांना पैसे पण तर मिळतात, पीक उत्पन्नाचं नवीन साधन तरी मिळतं. त्याच्याशिवाय कशी प्रगती होणार आहे? रस्ते जर चांगले नसतील तर मग कायच उपयोग आहे. आणि आपल्याकडं मूलभूत गरजांपासूनच सुरुवात आहे. चार 5 किलोमीटरच आहे म्हणलं. तो कोदावडे ते कोदावडे वाटते. भटघर धरणाचा व्ह्यू दिसतोय. बघूयात आता. कोदावडेतनं पलीकडे जायला रस्ता बंद आहे.
मग आपण साखरला जाऊ शकतो, नाही तर मग आपण मार्गसनीच्या पण पुढं निघालो असतो. पण ॲक्च्युली तो रस्ताच पूलच नाही आहे तिथं. पुलाचं काम चालू आहे की पूल वाहून गेला असं काहीतरी मला मिळाली इन्फॉर्मेशन. लेट्स सी. मैं भागा भागा सदियों से जागा. काय पण बडबडते मी गाणी. लिरिक्स माहीत नाहीत मला नीटनेटक्या. वाव, व्हॉट अ व्ह्यू. हा कसला व्ह्यू दिसतोय भारी. मस्त व्ह्यू आहे इथनं. आत्ता मी करंदीकडनं मी ना पुढे गेलेले चुकलेले, पण आता परत वरती येऊन ह्या घाटातने पलीकडे जायचं आहे, कोदावडेकडे जायचं आहे आपल्याला. पण बाप व्ह्यू आहे यार. चलो. कसं असतं ना, नवीन रस्त्यांची थोडीशी धाकधूक असते मनात. कसं आहे कसं नाही आहे, जमेल की नाही आहे आपल्याला. त्यामुळे एक वेगळी मजा येते. भीती पण वाटते, मजा पण येते. आता जसं की हा रस्ता आहे. आता मी कधी ह्या रस्त्याला आलेच नाही आहे, खराब आहे एकदम. त्यामुळे मला असं वेगळं वाटतं. पण मला असं आय डोंट नो, मला असं वाटतं मी आले, पण मला आठवत नाही आहे कधी यायचं असं प्रसंग तर नाही आला आहे. पण आय डोंट नो, आले पण असेल मे बी. हमको याद ही नहीं आते. आधी चीज़ें तो हम भूल ही जाते हैं. छोटूसा घाट आहे. घाट उतरली की कोदावडे लागतं. अगं बाई, आपल्याकडे सिमेंटचे रस्ते एवढे घाण का बनवतात बरं. नवीनच केलाय वाटतंय, जरा नीट तर करायचा होता. नीट रस्त्यांच्या अपेक्षा ठेवूच नाही का. झालं, संपला, एवढंच होता. छोटासाच बनवून ठेवलाय तेवढा मधला पिट्टा. पूर्ण रस्ता बनवणार काय करायचं म्हणा. पण पूर्ण रस्त्याच जास्त वाहतूक पण नाही आहे तशी इकडनं. अरे पण रस्ता चांगला केला की होईल की. मस्त आहे, पण व्ह्यू तर आवडला मला. ऑफबीट रूट आहे पण भारी आहे. बाई, ह्यांची तुम्हाला एवढी भीती वाटते ना. चला जाऊ का. धन्यवाद काका. ऐक, राजगड दिसला नाही यार. धुकं होतं, दिसणार नव्हतंच तसा. पण तरी होत्या मला होप्स होते मला. दिसेल दिसेल दिसेल. नाही दिसला, ठीक आहे. ते दादा बोलले खराब आहे रस्ता. ठीकठाक आहे तसं, म्हणजे त्या मानाने. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. लय थांबत नाही मी कोणी. एकदम निर्मनुष्य रूट आहे हा. जास्त थांबायची भीती वाटते. भागीनहारला जायचं आहे आता. हां, हाय. यार रस्ता कळत नव्हता पण समाऊ मी मॅनेज केलं आहे. आणि आत्ता मी चिरमोडीला आहे. पाऊस नाही लागला आहे दिवसभर तसा. हा रस्ता ना इकडे माझ्या डावीकडे तर तो जातो गुंजवण्यामध्ये. आणि गुंजवण्यावरनं पण राजगडला रस्ता आहे बाय द वे. असे घाणेरड्या नजरेने बघणं मारा असं वाटतं. आणि हां ओके, तर आता उजवीकडे जायचं आहे आपल्याला, मार्गासनीकडे. मी विचार करते की प्रॉपर वाजेघरपर्यंत जाऊन मग रिटर्न जावा, म्हणजे तशी एकदम जवळून प्रदक्षिणा पूर्ण होईल. तसं आपण साखर मार्गे जरी गेलं ना तरी पण होणार आहे, कारण साखरपासून तशी सुरुवात केली असं म्हणू शकतो आपण प्रदक्षिणेला.
हा गुंजवण्याचा रस्ता आहे वाटतं. खूप लोक येत आहेत तिकडनं, ट्रेक करून येत आहेत वाटतंय. मार्गासनी, साखर आणि राजगड. मला हा रस्ता आठवत नाही आहे किंवा मी ह्या रस्त्याने कधी आलेच नाही आहे. नेहमी पालीच्याच बाजूने गेलो आहे ना मी, त्यामुळे एकदा फक्त मी गुंजवण्याच्या बाजूने गेले, मी मळ्याच्या बाजूने गेले, मी इवन त्या खिंडीतनं पण गेले, पण इकडनं एकदाच गेले मी. हां यार, मी खाल्लं पण नाही आज काही दिवसभर. सकाळी नाश्ता करून आलेलं आहे, पण आता मध्ये कुठलंच हॉटेल नव्हतं. पण मी खुश आहे. पहिल्यांदा सोलो येऊन रस्ता माहीत नसताना काहीतरी करते मी. अजून पूर्ण नाही झालं आहे, पण ऑलमोस्ट झालं आहे. आता इथनं पुढचा रस्ता मला ऑलमोस्ट माहिती आहे. फक्त जो आत्ता आपल्याला लगेच डाव्या बाजूला वळायचं आहे. पुढे गेल्यावर आत्ता उजवी घ्यायची आहे, मग डावी घ्यायची आहे, मग फणशी लागेल, मग फणशीबंद वाजेघर, आणि वाजेघरबंद तर काय प्रश्नच नाही. आपल्याला रस्ते माहिती आहेत सगळे तिकडचे. लेट्स गो, चलो. ओके, आता मी इकडे वळले लगेच. ओके, आता तो जो साखरला जायचा रस्ता दाखवत होता ना, हां आपल्याला हे इथं ददवाडी काय नावं आहेत मला लक्षातच राहत नाही. हां, साखरला जायचा रस्ता होता ना, ते त्या रस्त्याला वळले आणि लगेच डाव्या हाताला एक टर्न घेतला. आय थिंक हा रस्ता इकडे वाजेघरकडे निघतो, बट विल कन्फर्म इट. वाजेघरला जायचा रस्ता, वाजेघर. ओ काकू, वाजेघरला हा रस्ता जातो ना? चलो. लोकल लोकांना मी लिटरली मॅप नाही लावला आहे, माहिती आहे का? अख्ख्या राईडमध्ये मॅप नाही लावला आहे. सगळं लोकल लोकांना विचारून चाललं आहे माझं. मॅपपेक्षा लोकांवर जास्त विश्वास ठेवते मी ह्या बाजूला, कारण त्यांना ना ॲटलिस्ट हे तरी माहीत असतं की रस्ते कुठे बंद आहेत, कुठे चालू आहेत, कुठे खराब आहेत, कुठे काय. खूप खराब असेल ना, ते आपले काळजीपोटी म्हणतात की नका जाऊ, खराब आहे, नाही जमणार किंवा काय. मला हलकासा राजगड दिसल्यासारखं वाटलं. नाही दिसत आहे, धुकं आहे, खूपच धुकं आहे. धुकटच असतो तसा राजगड ह्या सीझनला. बाय बाय काका. जास्त लांब नाही आहे तसं इथनं वाजेघर, मी असं ऐकलं, बट आय डोंट थिंक की असं खूप जवळ पण असेल. 3-4 किलोमीटर फणशीतनं वाजेघर आहे. आता हे कुठलं गाव आहे काय माहिती. हां, हेच फणशी आहे. वाजेघरला जातो ना रस्ता, वाजेघर हाच आहे ना? किती आहे इथनं? एवढं आम्हाला तरी म्हणजे किती? 10 मिनटं, 5 मिनटं? गाडीला 10 मिनिटं 15 मिनिटं. ठीक आहे, बाकी काय नाही. लक्षात ठेव का? हां, हे फणशी आहे ना? फणशी ना? हाय. हे नको. हे मी नाही काय केलं. बाय. जातो, बाय. अरे घाबरलेच होते मी. हा फोटो काढायचा आहे. फणशी. सो हे फणशी आहे, दिसत असेल. लेट्स गो. मस्त गाव आहे. चलो, काहीतरी करावं लागेल यार हिचं. हाय. मस्त आहे. छोटी गाव आहेत. छोटी गाव आहेत एकदम, वाड्या.
फनशीतनं वाजेघरमधनं साखर डायरेक्ट तिकडं साखरला होता, पण मला हे सर्किट कंप्लीट करायचं आहे. मला खूप पैकी राजगड दिसेल पण नाही दिसत आहे हात. ओके, तर आपली आता ऑलमोस्ट प्रदक्षिणा संपली आहे, कारण मी वाजेघरपर्यंत आले. तशी सुरुवात आपण साखरपासनं केलेली, पण मी वाजेघरपासनं कन्सिडर केलं. वाजेघर फुल सर्किट आपण केलं आहे. सो चला आता रिटर्न निघूयात. आय एम सो हॅपी. मला नव्हतं वाटलं की मला रस्ते कळतील. मला वाटलं मी तिसरीकडेच कुठेतरी भरकटेल आणि काहीतरी दुसऱ्याच रस्त्याला जाईल. बट सो फार सो गुड. भारी होता एक्सपिरियन्स. चलो आता रिटर्न निघूयात. आई घेऊन आले मी. लायसन्स कॅमेरा बघितलं की हा ठीक आहे ना, जा चांगलं होतं यार बिचारे. सगळ्यांनाच बाजूला अशा ग्रुपने मला पण घेतलं तसं. त्यांना मे बी वाटलं असेल मी त्या ग्रुपसोबत आहे. हे आपण सगळं कॅरी करतो, काहीच टेन्शन नाही. मी घेऊन आले होते ॲक्च्युली, हार्ड कॉपी पण घेऊन आले होते लायसन्स आणि RCची. कारण नेटवर्क वगैरेचा इश्यू असेल, मोबाईल स्विच ऑफ झाला, एकटीच आहे, तर मग ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. तर मला भूक लागली आहे. मला मिसळ खाऊ की नको विचार करते मी. खाऊन टाकते मिसळ. राजतोरणला खाते. जास्त वेळ नाही घालवायचा. माझं असं टार्गेट आहे की 7च्या आत घरी पोचायचं आहे, अंधाराच्या आत घरी पोचायचं आहे. बस पोचून जाईल तशी, तो काय विषय नाही. चलो वी डिड इट. ओई शपथ, कसली उडाले मी. मला ना ते राजतोरण कधीच असं कळतच नाही. तसं एकदम जवळ वाटतं मार्गासनेच्या, पण नाही येते ते नसरापूरच्या एकदम जवळ आहे, 2-3-4 किलोमीटर आधी. असं वाटतं मागं गेलं की काय, पण नाही आहे तसं. बाई किती घाण रस्ते. ओई क्यूटीज आज इतक्या भेटलात ना, मला वाटते भीती अंगावर विंगावर येते की काय. यो आता लागेल हां बहुतेक. हा लागलं बाबा एकदाचं. थांबूयात, जाम भूक लागली. खाल्लंच नाही आहे काही तर काय होणार आहे. अरे गर्दी नाही आहे चक्क. लिटरली पाणी पण नाही पिले, पाणीसुद्धा नाही. बेकार हालत झाली आहे. पाणी तरी प्यायला पाहिजे होतं. माझा घसा गेला आहे पूर्ण कामात, घसा बसला आहे. काहीच नव्हतं तिथं मध्ये. बाई साब, किती वाजलेत आता? 5:38 झालेत. म्हणजे आपण 7:30 कन्सिडर करू शकतो ना. 7:30 तर होतीलच. द्या दादा लवकर, मला भूक लागली आहे. मिसळ बाय द वे, राजतोरणची मिसळ खूप फेमस. चलो देतोय का हा कांदा? आम्ही ट्रेकला जायचो ना, पण असं काही खायला जास्त काही नेत नव्हतं. सडफडरच असायचं. पण वरती जास्त काय राजगडला मिळायचं नाही. म्हणजे मी 2018 पासून जाते, तेव्हा तर काहीच मिळायचं नाही. येताना आम्ही इथे मिसळ खायचो. एवढे तर पडलेले असायचो ना भुक्याने लिटरली, जशी मी आज आहे. पण ट्रेकचं ते वेगळंच असतं. जाऊयात आपण राजगडला ट्रेकला. आज लय मिस केलं आहे मी ट्रेक. असे लोक येताना दिसत होते ना मला ट्रेकचे, मी त्यांच्याकडे बघून असं म्हणत होते यार मी पण अशीच कधीतरी भटकून यायचे. कांदा बस 2 पाव नाही खाऊ शकत मी, एकच खाणार आहे. बस भेटूयात गाडीवर. Do you hear that?
My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a